तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत यांचा पराभव का झाला? आता सध्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. माजी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना काय वाटतं? आणि इंग्रजी माध्यमामध्ये शाळा करण्याचा घाट जो भाजपने घातलेला आहे ते सुद्धा संस्था चालक आहे. याच अनुषंगाने नवी मुंबईतलं राजकारण काय बोलतंय? आगामी काळामध्ये नामदेव भगतांची भूमिका काय असणार आहे? ते शिवसेनेत राहतायत का किंवा अन्य पर्याय काय निवडतायत का किंवा कोळी समाजाला घेऊन नवीन नेतृत्व निर्माण करतायत का? याच अनुषंगाने आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर आम्हाला तुम्ही विरोधी पक्षनेते असाल असं वाटलं होतं, पण तुमचा जो पराभूत झाला तो सर्व काही लोकांना मान्य नाही. भगतांचा पराभव कसं झाला? एकविरा आई तुमच्या सोबतीला आहे, भगत तुम्ही आहात, तरी पराभूत होतो सर तुमचा. निवडणूक झाली, कशा पद्धतीने झाली, काय काय केलं, जरी ते चुकीचं झालं तरी निर्णय एकदा जेव्हा लागतो त्यावेळेला आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे. आणि पराजय जय हा निवडणुकीचा भाग असतो, परंतु एवढा फरक होणं हे अजिबात मला सोडा पण कोणालाही मान्य नाही. परंतु ती गोष्ट होऊन गेली, त्याच्या मागे आपण लागण्यात का अर्थ नाही. शेवटी माझा पिंड आहे सामाजिक क्षेत्रातला, शैक्षणिक क्षेत्रातला, युनियन क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझ्या आई आणि बाबांपासूनच मी एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम चालवल माझी जी फार लहानपणापासून मग करतोय. त्याच्यामुळं नगरसेवक पद आलं काय आणि गेलं काय ह्याला फार मी महत्व देत नाही. परंतु ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा किंवा शासकीय यंत्रणा माझ्या विरोधात जे काम करत होती आणि त्यांनी निवडणुकीमध्ये आपल्या ज्या दिवशी वोटिंग होतं, मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी आपल्या नेहरू PI माझ्याच बूथवर भरपूर पोलीस घेऊन 5-5, 10-10 मिनिटात डिस्टर्ब करायचं काम सुरू होतं. आणि त्यांना ते स्वतः काही माझे विरोधक आहेत असं मला वाटत होतं. आणि त्यांनी जेव्हा माझ्या बूथवर 100 लोक, अपोजिटच्या लोकांच्या इथं 5-25 मतदार नसायचे, मग त्यांनी काही सुपारी घेतली होती का असं मला वाटत होतं. सरकारी कर्मचारी कर्मचारी भाजपचे की कोणाचे ते आता काय, आता ज्या पद्धतीने लोकशाही, पोलिसांचं काम काय असतो, शांतता सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था ठेवणं. परंतु यावेळेला मात्र कोणी भांडणं करण्याच्या किंवा शिवीगाळ करण्याची किंवा काही अनुचित प्रकार होईल असे कुठल्याही दोन्ही क्षेत्रातून कोणी करत नव्हतं. इव्हेंट मिशनचा विजय हे इव्हेंटच आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी एक शब्द वापरला PIनी, तुम्ही जर ऐकलं नाही तर मला दुसरं काहीतरी करावं लागेल. दुसरं काय म्हणजे काय? मशीन मध्ये काय गडबड करायला लागेल काय? माझ्या इथून ज्या पोलिंग ज्या ठिकाणी शाळेमध्ये होत होतं 10 सेक्टर, आपल्या नेरुगावची शाळा क्रमांक 10, मतदान पेट्याच ह्या 10:30 वाजता तिथून काढण्यात आल्या. म्हणजे एवढा वेळ का लागला ते मला रिझल्टच्या दिवशी समजलं की त्या लोकांनी काहीतरी गडबड केली असावी. परंतु जरी केली असली तरी निर्णय आल्यानंतर आपण त्याला कोर्ट कचेरी किंवा तक्रारी याच्यात वेळ घालवण्यापेक्षा मला तर वाटतं की आपण काम करणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणून मी ज्या दिवशी निकाल लागला, अपयश, कृत्रिम अपयश घडवलं, मग मी लगेचच माझं ते माझ्या शरीराला सवय आहे, असे बऱ्याच वेळेला मी जिंकलो, बऱ्याच वेळेला हारलो, पण मी ताबडतोब कामाला सुरुवात केली आणि आगरी कोली महोत्सव आपला थाटामाटात परत गेल्या वर्षापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने आपण केला. एकविराची पालखी किंवा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करतोय. आणि म्हणून हे जे फिक्सिंग जे आहे आता सांडपाड्यापासून ते सिऊड पर्यंत
एकच नगरसेविका आमची निवडून आलेली आहे, म्हणजे तुम्ही विचार करा. आणि अशा पद्धतीनं ते घडवलं गेलं म्हणा किंवा काय, शेवटी जित गया वो सिकंदर, आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचे जिंकलेलं, आपण आपलं काम करतोय. खरं काय खोटं काय देवाला माहिती. आपण देवाला अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धेने म्हणतो की शेवटी जे होतं ते चांगल्यासाठी होतं, आणि मी माझ्या ताकदीने मी काम माझं सुरू ठेवलेलं आहे. सर, शिवसेनेत करमत नाही, करमत म्हणण्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे. आता मला पक्ष हा जो विषय असतो तो निवडणुकीपुरता असतो. एरवी आपण सामाजिक कार्यकर्ते असतो. आपण असं शिवसेनेच्याच किंवा काँग्रेसच्याच किंवा राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याचं काम केलं पाहिजे, किंवा हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई पर्टिक्युलर एकाच समाजाचं काम केलं असं नसतं. ज्याला नीड आहे, गरज आहे, ज्याची जो अडचणीत आहे, ज्याला समस्या आहे, ज्याचं दुखणं आहे, ज्याला वेदना आहेत, अशा लोकांच्या वेदना कमी करणं, दुःख कमी करणं, समस्या सोडवणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं, हे सामाजिक कार्याचं काम आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब च्या पक्षामध्ये मी आलेलो आहे. करमतंय, पण आता करमतंय हाचा उत्तर एकनाथ शिंदे साहेबांना मी भेटल्यावर मी तुम्हाला पुढच्या वेळेला देईन. सर, आता सध्या महानगरपालिकेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालताय. तुम्ही सुद्धा विरोधी पक्षनेते होते, तुम्ही सुद्धा सभागृह गाजवलेले. कसं पाहता या सगळ्या भाजपच्या दुटप्पी भूमिकेकडे? ते काय झालंय, सभागृहामध्ये मला सभागृहामध्ये मी असतो तर मी दाखवलं असतं हुकुमशाही पद्धती कशी चालू आहे. कायदा असं म्हणतो की फुटपाथवर चालत, आपल्या रस्त्यावर चालायचं ना, फुटपाथवर चालायचं. तर लोक सगळी जवळपास रस्त्यावरच 99% लोक रस्त्यावर चालतात. कायदा हा जनतेच्या हिताचा असला पाहिजे. कायदा हा लोकांच्या समस्या सोडवण्यासारखा असला पाहिजे. मग संख्येच्या जोरावर बहुसंख्या त्यांची आहे भारतीय जनता पार्टीची, त्याच्या जोरावर वासरात लंगडी गाय शाणी, अशा पद्धतीनं सागर नाईक त्या ठिकाणी काम करतोय. मग सागर नाईक महापौर होते ज्यावेळेला, त्यावेळेला काय चाललं होतं. आता त्यांनी सुरुवातीलाच काय केलं, आयुक्तांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला की त्यांचं जो प्रशासकीय कामकाज आहे त्याची सखोल चौकशी होईल, ऑडिट होईल. मी तर म्हणतो सागर नाईक असल्यापासून त्यांची जेव्हा महापौर होते त्यावेळेला देखील त्यांची जी कारकीर्द आहे, त्यांनी घेतलेले निर्णय आहेत किंवा त्यांनी टेंडर पद्धती, त्यांचे PA किंवा त्यांचे सहकारी ज्या पद्धतीनं रिंग करत होते. म्हणून मी मागे बोललो होतो, सागर नावाचा आणि अक्षय नावाचा यांची जरा चौकशी करा. तर मी म्हणतो तर शेवटी पारदर्शकता असली पाहिजे. प्रशासकीय कामकाज आणि महापौर सागर नाईक असताना हा जो सर्व जो कालावधी आहे, तर स्क्रुटनी म्हणा किंवा ऑडिट म्हणा, या सर्व गोष्टी झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आमच्या लोकांनी देखील 1949चा कायदा वाचला पाहिजे. महानगरपालिकेची नियमावली आहे, ती नियमावली वाचली पाहिजे. वास्तविक पाहता 7 वाजेपर्यंत सभा चालते. मग 7 वाजेच्या नंतर सभा चालू कशी देतात सभागृह नेते? 7 वाजेपर्यंतच का सभा चालली पाहिजे असा नियम आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे कामकाज चालू आहे ते जास्त दिवस चालणार नाही. सुरुवातीला नवीन आहेत, जरा थोडंसं यंग असल्यामुळं आणि नाईक साहेबांच्या पुतणे असल्यामुळं आणि संख्याबल असल्यामुळं त्या ताकदीच्या जोरावर ही दादागिरी सुरू आहे. ती दादागिरी काही दिवसात आम्ही जरी बाहेर असलो तर बाहेर राहून पण ते दादागिरी मोडू शकतो. सर, तुम्ही संस्था चालक आहात, एक उत्कृष्ट प्रकारे शाळा चालवताय, तुमच्या शाळेचे नाव लौकिक झालेलं आहे. आता इंग्रजी माध्यमाची शाळा महापालिका सुरू करते. कसं पाहताय, मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला जातो. एकीकडे मराठी भाषेच्या वरून राजकारण राज्यात असतं, आता ह्या मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाची शाळा, याच्यामध्ये अर्थकारण झालंय का, किंवा कुणाला शाळा बांधायच्यात का? कसं पाहताय? हे जे बघा, मराठी शाळा ह्या अस्तित्वात आहेत. त्या ग्रामपंचायत काळातल्या असो किंवा आता जिल्हा परिषद काळातल्या असू द्या किंवा महानगरपालिकेच्या काळातल्या असो, मराठी शाळा ह्या असल्याच पाहिजे.
परंतु त्याच्यामध्ये दर्जा वाढवणं फार गरजेचं आहे. मराठीचे इंग्रजीकरणं ह्याच्यातनं काहीतरी फार साध्य होईल असं नाही, कारण पहिलेपासून आता इंग्रजी विषय आहेच मूलतः. मला तर वाटतं की शिक्षक भरती जे रिटायर होतात त्याच्या जागी दुसरे जे भरले जातात त्या ठिकाणी देखील मेरिटचा विचार नक्कीच केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हे फक्त महानगरपालिका, नवी महापालिका निर्णय कसे घेऊ शकते? महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महानगरपालिका ज्या नवीन याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिका आहेत त्या महानगरपालिकेच्या शाळा या देखील महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री, UD मिनिस्टर असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, हे निश्चितपणे याच्यावर विचार करतील. म्हणून आलिया माझ्या मनात ते 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 घडेल असं मला वाटत नाही. की बोलणं फार सोपं असतं. आता बोलणं एवढं सोपं आहे ना, मग नाईक साहेब किती वर्ष पालकमंत्री आहेत, नाईक साहेब किती वर्ष आमदार आहेत, नाईक साहेब किती वर्ष मंत्री आहेत, संजू नाईक साहेब किती खासदार आहेत, संदीप नाईक किती वेळेला आमदार किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे, सागर नाईक किंवा संजू नाईक किती वेळेला महापौर आहेत. सगळी गोष्ट म्हणजे सर्व यंत्रणा यांच्या हातात असताना आता यांना जाग आलेली आहे. आणि इंग्रजी माध्यम शाळा सुरू, अरे इंग्रजी माध्यम शाळा आमची नेरुळ गावची जी माझी आता तुम्ही म्हटली संस्था ती बंद पडावी म्हणून कुक्षेत गाव, एकदा छोटासा कुक्षेत गाव आहे तिथे इंग्रजी माध्यम शाळा सुरू केली. मापे गाव आहे तिथं नामदेव डावरकरांची शाळा बंद पडण्यासाठी तिथं महानगरपालिकेने शाळा मुद्दाम उघडली. हे राजकीय स्टंटबाजी जी आहे ही दिसेल आणि कोणी गप्पच नाही. मराठी ज्यांना शिकवायचं आहे तर मराठी शाळा असल्याच पाहिजे. तुम्हाला इंग्रजी शाळा करायची असतील तर तुम्ही मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा अशा दोन्ही गोष्टी चालू ठेवल्या पाहिजे. आणि त्यासाठी लागणारा पैसा, शेवटी माझं असं म्हणणं आहे की कुठला पक्ष त्या मी काय त्याला महत्व फार देत नाही, परंतु दिल्लीमध्ये पक्षाने त्यांच्या सरकारमध्ये शाळा ज्या पद्धतीनं, इमारती, त्याचबरोबर शिक्षक, त्याच्या विद्यार्थ्यांची सुविधा, ह्या सर्व गोष्टी, तर मला तर वाटतं एक कुठल्याही एका गावामध्ये, मला तर माझ्या अंदाजे ती काचेची बिल्डिंग जर बोनकोड्याच्या बाहेर सोडली तर त्यांच्या गावातली परिस्थिती पहिले बघितली पाहिजे, काय परिस्थिती आहे बोनकोड्याची. आणि म्हणून उगीच बाता मारण्यापेक्षा नाव सागर, समुद्र आणि खड्ड्यामध्ये उतरून ते चिखल तोडत बसल्यासारखं ते वक्तव्य आहे. आणि म्हणून मला तर वाटतं की एक दिवशी या संदर्भात सागर नाईक असतील, मी असेल किंवा अजूनही वेगवेगळ्या पक्षाची सर्वजण एकत्र येऊन नगरपालिकेच्या संदर्भात ओपन चर्चा झाली पाहिजे. ओपन चर्चा झाल्यावर समजेल दूध आणि पाणी ह्या ज्या गोष्टी नुसत्याच रुबाबाने बोलल्या जातात. आयुक्त गप्प बसतो, आयुक्त का गप्प बसतात? IAS ऑफिसर आहेत, ते प्रशासनाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. मात्र नुसतं गप्प बसून चालणार नाही. आयुक्तांची, अधिकाऱ्यांची भूमिका भिजलेल्या पाखरासारखी झालेली आहे महापालिकेमध्ये आणि त्यांना धड उडता येत नाही आणि बसता येत नाही. आणि आयुक्त महोदयांना माझ्या माध्यमातून जनतेच्या, नवी जनतेच्या माध्यमातून विनंती आहे की रुबाब, दादागिरी, ताकद ही कायदेशीर असते आणि या कायदा उगीच कागदावर बोलून चालत नाही. 20-20 वर्ष, 50-50 वर्ष खालचा कोर्ट, वरचा कोर्ट, दुसरा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कायद्याने जर करायचं असेल तर सर्व गोष्टी कोर्ट पण कधी कधी म्हणतो की कोर्टाच्या बाहेर तुम्ही मिटून घ्या. मग अशा जरा म्हणजे 43 नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि मला वाटते 65 का काहीतरी 66 तर ते BJPचे आहेत. तर एकत्र येऊन ज्या जनतेच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या हिताच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. तर मंदाताई म्हात्रे हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्याकडं पैसा आहे, त्यांच्याकडं आमदार ते आहेत, त्यांची मुलं कमवते आहेत, त्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलेलं आहे आणि त्या लवकर बरे व्हाव्यात ही अपेक्षा आहे. परंतु हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये करण्याचं करता सिडकोने जागा दिली,
आज सिडकोने इमारत दिली आपल्याला, त्याच्या 40ला विकून टाकलं आपल्या लोकांनी. हे काय 2 आपल्या महानगरपालिकेला इमारती दिल्या गेल्या होत्या पाम बीचला आणि विकून टाकल्या. त्या ठिकाणी पण काहीतरी करता आलं असतं. आणि म्हणून या पद्धतीनं जे चाललेलं आहे, स्वतः काय केलं ना ते बरोबर आहे, आणि गावागावात भांडणं लावणं, गावागावात लफडे करणं, या वार्डामध्ये दुसरा तयार करणं, तर अशा पद्धतीने जे कामकाज चालले ते बरोबर नाही. आणि दादागिरी फार दिवस चालत नाही. दादागिरी फार दिवस चालत कधी ना नाही. कधी अंत होणार. आमच्यासारख्या शिंदे साहेबांनी आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला ताकद द्यावी, आम्ही दाखवून देऊ काय ते. सर, तुम्ही अजित पवार गटामध्ये होतात. आता जी परिस्थिती निर्माण झाली, 2 पक्षाचा वाद सुरू आहे पक्षावर, एक त्या काळातला अध्यक्ष म्हणून आणि आताची परिस्थिती कसं पाहता एक नेता म्हणून या सगळ्या गोष्टी? मी नेहमीच पिक्चरचं उदाहरण देतो की पिक्चर 3 तासाचा असेल तर साधारणतः 2.5 तास विलन आनंद घेत असतो किंवा वाईट शक्ती आनंद घेत असतात, परंतु शेवटी अर्धा तास नंतर ती विलन किंवा ते वाईट प्रवृत्ती नाहीशी होते. तशाच पद्धतीने आहे. कोणी चुकीच्या पद्धतीने काही कमवलं, मी तर नेहमीच माझं म्हणणं असतो, चुकीच्या पद्धतीने कमवलेली संपत्ती, चुकीच्या पद्धतीने कमवलेली शोहरत, चुकीच्या पद्धतीने कमवलेली पद, चुकीच्या पद्धतीने कमवलेलं जे काय असेल, कृत्रिमरित्या कमवलेले जे काय असतं ते चिरकाळ टिकत नाही. तुमच्या शेवटी बघा, आपण खत टाकतो आणि उगवतो, तर ते धान्य आपण काय म्हणतो, कृत्रिम आहे. परंतु मग शेवटी कुठे येतो की जिथे शेणखत टाकलेलं असतो ना ते खाद्य खा. तशाच पद्धतीने आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही ब्रँड आहोत. बघा, शाळा आहे, कॉलेज आहे, डिग्री कॉलेज आहे, पतसंस्था आहे, रिक्षा युनियन आहे, हॉकर्स युनियन आहे, आगरी कोली महोत्सव आहे, गणपती उत्सव आहे, नवरात्री उत्सव आहे, सहली देवदर्शन आहे, अन्नदान आहे, त्याच्यानंतर कीर्तनाचे कार्यक्रम असतात. यावर्षी पालखी सोहळा नवीन पद्धतीनं सुरू केलं. पालखी गावातनं काढली आणि बसमध्ये आम्ही सर्व लोकांना घेऊन गेलो. दुपारी पोचलो, दुपारी जेवण वगैरे पालखी मंदिरापर्यंत घेऊन गेलो आणि इव्हिनिंगला आम्ही 8 वाजता पालखी सोहळा एका दिवसातच संपन्न केला. तर ही अशा एक प्रथा आहेत, अशा पद्धतीनं चांगलं काम करतोय आणि मला खात्री आहे माझ्या कर्तृत्वावर. शेवटी पूजा म्हणजे काय, पूजा म्हणजेच कर्म चांगले केल्यानंतर काही करता येतं. होते हे होते नामदेव भगत यांनी सुद्धा महानगरपालिका असेल, मराठी शाळा असेल, सध्याचं राजकारण असेल, यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चित हुकुमशाही कधी ना कधी संपेल असा सुद्धा टोला विरोधकांना लगावलाय. सर, खूप खूप आभार तुम्हाला. धन्यवाद. पुढील वाटचाली शुभेच्छा. थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.